Hello student, I am Professor Gagre SM from a computer department, so Sundarbai Manik Outsourced Polytechnic, Jas Ahmednagar. In today's session, we see this third unit, that is the stacks and queue. So firstly, we see the stack. So today's topic name is that introduction to stack. So firstly, we see the introduction. So what is the stack? So stack is a LIFO structure, that is the last in, first out. And it is an order list of the same type of elements. Stack is a linear list where all insertion and deletions are permitted only at the end of the list. And the last point is that when elements are deleted from a stack, it shrinks at the same end. सो आता बघा की जो स्टॅक आहे तर त्याचं स्ट्रक्चर काय सांगितलंय की लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे काय की जो लास्ट एलिमेंट तुमच्या लिस्टमध्ये किंवा तुमच्या अरेमध्ये इन्सर्ट होतो तो कधी पण फर्स्ट आउट होतो. म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. जो एलिमेंट आधी लास्टला आला असेल तो आपल्याला फर्स्ट आउट करायचा आहे. सो त्या स्ट्रक्चरला म्हणतात लिफो, दॅट इज लास्ट इन फर्स्ट आउट. And the second point is that it is a order list of the same type of elements. आता बघा ऑर्डर ऑफ सेम टाइप ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय की सपोज तुम्ही जर न्यूमेरिकल व्हॅल्यूज यूज करत असेल तर तुम्हाला त्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज त्या एलिमेंट्स म्हणून घ्यावा लागतील. जर तुम्ही अल्फाबेट्स यूज करत असेल तर अल्फाबेटच आपल्याला यूज करावं लागेल. म्हणजे जो तुमचा डेटा टाइप असेल त्याच डेटा टाइपचे एलिमेंट्स तुम्हाला हे त्या लिस्टमध्ये किंवा त्या ॲरेमध्ये घ्यावा लागतील. त्यानंतर थर्ड पॉईंट काय सांगितलंय की अ स्टॅक इज अ लिनियर लिस्ट where all insertions and deletions are permitted at the end of the list. म्हणजे बघा आता जो तुमचा स्टॅक आहे त्याच्यामध्ये तुम्ही इन्सर्शन करताय किंवा डिलिशन करताय. आता इन्सर्शन म्हणजे काय की इन्सर्ट करणे, डिलिशन म्हणजे काय की डिलीट करणे. आता इन्सर्शनला नाव आहे पुश आणि डिलिशनला दुसरं नाव आहे पॉप. सो आता तुमच्या ज्या लिनियर लिस्ट आहेत, मग आता लिनियर लिस्ट म्हणजे काय ऑलरेडी आपण बघितलेलं आहे बरोबर. सो स्टॅक इज द कन्सेप्ट ऑफ अ लिनियर लिस्ट. सो लिनियर लिस्ट असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही तुम्ही एलिमेंट्स इन्सर्ट करणार ते आपण फक्त एकाच एंडनी करणार आहे, म्हणजे दॅट इज द वन एंड. ओके. सो म्हणजे ज्या एंडनी तुम्ही इन्सर्शन करणार आहे त्याच एंडनी तुम्हाला डिलिशन करणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल सपोज तुमचा क्लासरूम आहे. क्लासरूम मध्ये ज्यावेळेस आपण एंटर होतो तर त्यावेळेस जे एंट्री गेट असतं ते आपलं काय असतं, मेन डोर असतं म्हणजे क्लासरूमचं. वेन यू एंटर इन युअर क्लासरूम सो यू यूज द डोर टू एंटर इन टू क्लास. म्हणजे आपण क्लासमध्ये एंटर होण्यासाठी त्या डोअरचा यूज करतो. ऑल्सो सेम प्रोसिजर फॉर द वेन द क्लास इज ओव्हर, सो स्टुडंट हॅव टू लिव्ह द क्लास, देन दे ऑल्सो यूज द डोर. म्हणजे बघा जाण्याचा मार्ग आणि येण्याचा मार्ग काय सेम आहे, एकच. ज्या डोरने तुम्ही एंट्री करताय त्याच डोरने तुम्ही आउट होताय. सेम तसंच मग स्टॅक मध्ये की ज्या एंडने आपला एलिमेंट इन्सर्ट होतो त्याच एंडने तो काय करायचा आपल्याला डिलीट करायचा. नंतर लास्ट पॉईंट काय सांगितलंय, वेन एलिमेंट्स आर डिलीटेड फ्रॉम अ स्टॅक इट श्रिंक्स ऍट द सेम एंड. म्हणजे ज्यावेळेस तो एलिमेंट डिलीट होईल त्यानंतर तो त्याच एंडला राहतो. म्हणजे त्या ज्या एंडने डिलीट झाला तिथेच तो काय होतो, श्रिंक होतो. सो कन्सिडर दिस वन एक्झाम्पल हिअर. आय एम युजिंग वन एक्झाम्पल. In that example, some operations are performed on a stack. So consider the first is your array. So हा तुमचा एक array आहे. या array मध्ये आपण empty stack म्हणतोय त्याला. म्हणजे त्या array मध्ये आता सध्या आपण काहीच घेतलेलं नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा एलिमेंट नाही. So this is my empty array. So in that array I am inserting my elements. So here I insert my elements. So I am inserting my elements from the top end, that is the this end. So I am inserting my elements from the top. So after the insertion the top will be increased. Okay. So बघा आता काय करायचं आपल्याला की आपल्या स्टॅक मध्ये आपल्याला एलिमेंट इन्सर्ट करायचे. ओके. ज्यावेळेस तुम्ही एलिमेंट इन्सर्ट करता तर त्यावेळेस तो काय होतो तुमच्या लास्टला जातो स्टॅक मध्ये. सो बघा आता सपोज कन्सिडर दिस 11 इज इन्सर्टेड. सो 11 इन्सर्ट झाला कुठे, 11 झाला इन्सर्ट 0 लोकेशनला. त्यानंतर जो टॉप आहे, टॉप म्हणजे काय की इट इज अ इंडिकेशन एरो. म्हणजे टॉप काय करतो आपल्याला लोकेशन इंडिकेट करतो की इन विच लोकेशन और इन विच प्लेस यू हॅव टू इन्सर्ट युअर एलिमेंट. सो टॉपनी काय होते मग आपल्याला आपली लोकेशन कळते. सो बघा टॉप आता स्टार्टिंगला कुठे होता, 0ला. सो यू हॅव टू एंटर
at a 0 location elements. So in 11 is inserted at a 0, then top will be incremented, that is 1. आता 1 इन्क्रिमेंट झाला म्हणजे नवीन जो एलिमेंट आलाय तो कुठे आलाय 22, तो आला तुमच्या 1 लोकेशनला. का? कारण की तुमचा टॉप हा इन्क्रिमेंट झाला. त्यानंतर 33 मला इन्सर्ट करायचं आहे. सो तुमची टॉपची लोकेशन कुठे दाखवते 2 ला. सो मग 33 कुठे इन्सर्ट होईल तुमच्या 2 लोकेशनला, म्हणजे 33 झाला कुठे 2 ला इन्सर्ट. ओके, त्यानंतर टॉप काय आला परत इन्क्रीज झाला. म्हणजे काय होते बघा, लक्ष द्या की जो तुमचा टॉप आहे तो काय होतोय मूव्ह होत असतो. म्हणजे टॉप काय करतो आपल्याला लोकेशन्स इंडिकेट करतो, where do you have to insert your elements. The next process is that, or next operation is that, operations is pop, that is the deleting the element. आता बघा, ज्या एंडनी तुम्ही एलिमेंट इन्सर्ट केलते या साइडनी, तर इकडनंच आपल्याला काय करायचे, परत ते आउट करायचे, म्हणजे काय डिलीट करायचे. So at the first stage your top will be at the third location, that is 3. Okay, so top will be a decrement here now. So top काय होईल आता तुमचा एक एक नी कमी होत चालेल, राईट. सो तुमचा टॉप आता 3 ला आहे, इथे तुम्ही इन्सर्ट डिलीट करू शकत नाही. जर तुमचा टॉप तुम्ही परत कमी केला, म्हणजे 2 लोकेशनला आणला, तर त्यावेळेस तुमचा एलिमेंट काय होईल, डिलीट होईल. ओके, त्यानंतर परत टॉप तुम्हाला काय करायचं, डिक्रिमेंट करायचं आहे. अगेन डिक्रिमेंट अँड ऍट द लास्ट इज your stack will be totally empty. So in that way we see what is the stack, what are the operations are performed on the stack, and also how to insert the elements and delete the elements at the same end. म्हणजे बघा, कोणत्या एंडने आपण इन्सर्ट करतोय आणि कोणत्या एंडने डिलीट करतोय हे तुम्हाला एकदा क्लिअर झाले. म्हणजे काय की ज्या ठिकाणावरून तुम्ही इन्सर्ट करताय त्याच प्लेसवरून त्याला डिलीट करताय. whether the element is inserted at the top also deleted from the top, म्हणजे टॉप पासूनच ते डिलीट होतील आणि टॉप पासूनच ते काय होतील, इन्सर्ट होतील. ह्या याला म्हणतात स्टॅक. ओके, स्टॅक इज द लिफो स्ट्रक्चर, दॅट इज द लास्ट इन फर्स्ट आउट स्ट्रक्चर. ऑल्सो द सेकंड पॉइंट इज दॅट इट इज अ ऑर्डर लिस्ट. बघा आता हा काय आहे, ऑर्डर लिस्ट आहे, म्हणजे इथे तुम्हाला ऑर्डरली जावं लागतं, म्हणजे 1 by 1 प्रोसिजर म्हणता येईल त्याला. त्यानंतर स्टॅक इज अ लिनियर लिस्ट वेअर ऑल द इन्सर्शन्स अँड डिलिशन्स आर परमिटेड ओनली ऍट द एंड ऑफ द लिस्ट. जे तुमचे इन्सर्शन्स असतील किंवा डिलिशन्स असतील ते कुठे होत आहे, तर स्टॅकच्या एंडला होतात. ओके, आणि त्यानंतर व्हेन द एलिमेंट्स आर डिलीटेड फ्रॉम अ स्टॅक इट स्ट्रिंग्स ऍट द सेम एंड. जिथून तुम्ही त्याला डिलीट करताय त्याच एंडला ते काय होत आहे, हे होत आहे, डिलीट होत आहे. ओके, सो इन दॅट वे वी सी व्हॉट इज द स्टॅक or introduction of a stack. So in next session we see operations on a stack and stack as a ADT. So thank you students. Now we will stop here.